काय बाप्पा लय मजा चालू आहे तुमची. मग कमाल आहे. वरती बाहेर गेलं की मस्त चोरून वरून चालू आहे. हा त्याला कालाच पडते. अजून काय सांगायचं का? नाही बस तस पाहिजे. काय विषय नम्रता? हाय ऋतू काय करत तू? हाय सगळ्याला. आता आम्ही चाललोय घरी जालन्याला आणि तिकडून आम्हाला आमच्या घरी सुरत नाश्ता केला आम्ही ना. आम्ही सुरतमध्ये सुरतच्या बाहेरचे निघून आम्ही आता निघाला मग रस्त्यानं. रस्त्याने आता वाजले 9. आता किती वाजता काय सांगा घरी जायले. कारण की संध्याकाळची काय सांगा कारण खूप लांब आहे. त्या दिवशी आम्ही सकाळी 8-8:30 वाजता निघलो होतो तर आम्हाला यायला 6:30 वाजली इथं सुरतला. आज जायला किती टाईम लागतो काय सांगा? जायला आम्हाला कधी आता 7-8 घंटे तेच लागतात. हां 8-9 तास तरी आणि समजा. तुम्ही सगळ्यांना कमेंट केला आता तुम्ही फिरायला गेला आणि पुरीला निघलं नाही तर आम्ही कामानिमित्तानं चालतो म्हणूनच. आणि पहिल्यांदा आलतो म्हणून भाऊ आम्हाला तिकडे घेऊन गेला तर बीचवरती कुठं म्हणता तिथे गेलो आम्ही. दम्मट काहीतरी आहे ते नाव मला काही एवढं जमत नाही तर आम्ही तिथे गेलो. हां धुम्मस फिरूनसुद्धा आलो. आता अजून सुद्धा आहे मला थोडंफार फिरायची जागा तर भाऊ म्हणजे जाऊन पाहू नये आपण एकदा तर पाहून. कारण की सध्या कसं येवत नाही ना इतक्या लांब आमच्या काही येवत नाही. भाऊसोबत होता म्हणून आम्ही इतक्या लांब आलो तर काही येणं होत नाही आमचं त्याच्यानं बी. आणि आम्हाला इकडे काहीच माहीत नाही आहे. सगळं त्याला माहिती म्हणून आम्ही आलो इथपर्यंत तर काही नाही एवढं. कारण की आम्हाला एक मुक्ताईनगर ते जालना त्याच्या पुढे आम्ही कुठं जात नसतो. चला म्हणला आता येऊ. हां येऊन ताई म्हणतात तर चला म्हणलं. आणि सहसा पूर्वी नाही येऊ शकत नाही घेऊन लांब कारण खूप लांबचा प्रवास आहे. कामानिमित्तानंच आम्ही आलतो तर खूप सारे जण म्हणतात तू फिरायला जाती आणि पूर्वीला नेत नाही हेच कारण आहे. पाहू फ्युचरमध्ये कधी कुठं गेलो तर नक्की मुलींना सुद्धा घेऊन जाईल आणि तिथे तुम्हाला समजणारच आहे. कारण की मी सगळं शूट करून थोडं थोडं टाकत असते ना म्हणूनच. दाजीला फोन आला पोरीचा ते बोलायला लागली. चला आता निघली आपण सुदर्शन भाईची गाडी. काय झालं? काय खायले हो? बरं नाही बाप्पा कसं लागतं? गोड लागते बापरे काय खायला लागली? ते आहे माझं घ्या. स्ट्रॉबेरी चॉकलेटच आहे. त्याच्यासोबत मस्त एकदम मस्त खाते आहे ना. मी खाऊन राहिलं तर इजा जीव चकमक करू राहिला खायासाठी बरं नाही खात. काय बाबा साधा पापड आणला का रे? इकडे चिकन मटन काही चालत नाहीये आहे की पाय मा पापड खायला ना. होय पा मला कशा मिशी आल्या बघा. तू का खायला तू का खाल्ला आता? काय खाल्लं पाहू मला काय म्हणतो त्याला? आईस्क्रीम म्हणता काय ले? माझा पापड खायचा का? जर मापाशी पापड खायला मग वा दे मामा जास्त पापड आम्हाला. हात पुरतो कोणी काय सांग मामाचा दे आता. हा पुरला कसा आहे सांग मला. थांब कसा आहे चांगला आहे का? आता काय जेवायचं? असं असं करतो नुसतं. हा समजा आपण आहे की नाही काही. आता मग आईस्क्रीम खायची नाही का? आता खातो का? काय मागली भाजी कोणची मागवली रे? वांग्याची. इकडे चालू शेंगा खायला चालू आहे कालच्या शेंगा आणि म्हणून गाडी घेऊन आला. शेंगा खायला संपल्या आता काय शेंगा खायला बोलतो. किती शेंगा राहिले आता? खायचं आपलं काहीतरी पोट भरण्यासाठी. आमच्याकडे तर काहीच नाही बा शेंगा आणि तर काहीच नाही सध्या. तुम्ही सगळं खाऊन पिऊन घेतलं मग मागून आम्ही खातो शेतकरी माणसं आहे की नाही. असं करतात का जेवण? ऋतू काय केलं मी मित्रांच्या शेतामध्ये जे कापूस लावले होते ते काढून फेकला. मला काही कारण समज नाही कशामुळे फेकला. तर टरबूज पेरणार टरबूज पेरायचे म्हणून कापूस काढून फेकलाय. चांगला कापूस उगलेला. अरे मागून किडेल बनवून जातं खराब जातं. किडेल असतं ना मग उरकत नाही कापूस बी त्याला भाव बी नसतो. मागच्या बारची पाहिले रुदूल कसं झालं तर सगळा कापूस भरला होता तर
दुधुले राणूले सोन सगळ्याला उभारला होता कापूस. 8 दिवसातच कापूस कुठे टाकणं पडला ओ बा. कसा बसतो असा का? हा जमलं की सुदर्शन भैया? एकदम मस्त. का हो, जमलं की नाही वा? वा बाजरीची भाकर. बाजरीची की ज्वारीची आहे? बाजरीची भोकळ्याची तरी आहे. तिकडे अजून ते खाल्लं नाहीये पण आपण बाहेर काय विचारून ते मस्त बाहेर विचारलंच ते अजून चांगलं आहे, मस्त आहे. अजून खाल्लं बी नाही तर मस्त आहे. खाल्लं ना मग. खाल्लं बी का? तिकडे तर मस्त ढमढमून जायला वांगी भाजी लय आवडती आहे की. वांग्याची भाजी अजून शेवग्याची शेंगाची भाजी शेवची होती 3 भाज्या आमच्या फेवरेट आहे. लय आवडतं आम्हाला. तुझं काय चालू आहे काय सांगा आता. काय बाप्पा लय मजा चालू आहे तुमची. कमाल आहे. बाहेर गेला की मस्त चोरून वरून चालू आहे. हा त्याला कालाच पडते. अजून काय सांगायचं का? नाही बस बस पाहिजे. काय विषय नम्रता? काय सांगा बाप्पा सांगा चुरून उरून चालू आहे. बाप्पा तुझ्या दमानी दमानो. तर मला वाटतं इकडं या भागामध्ये की जास्त त्याचं उत्पादन घेतात ऊसाचं. कारण की इकडं साईडला ऊसच दिसायला आलेले आहे. आणि थांबेल धाब्यावरती बघा. आणि ते वेला कशाचे काय सांगा ते गिलक्याचे वाटतं वेला आहे किंवा गिलक्याचे नाही का? गिलकेच वाटले पण ऊसच दिसायला इथून तिथून निसतं एवढाच एवढा बाग दिसायला. बस खाली. आता वाजले 2:30. आता मला 7 वाजता 8 वाजता काय सांगायला अजून लय लांब राहिलं. तू काय पाहिजे तुला काय समजतं बाळा? हा त्याला थांब पप्पा हात धुवून पप्पा दाखवतो. बस खाली बस तू खाली बस. बस तू खाली. सर मग जाऊ दे. पप्पाला जाऊ बस खाली तू. ते पाणी आण थंड पेल. आराम उतरल पाडसान उद्या बरोबर थंड पाणी पिया नसतं. बघा कशाची वेळ लागली गिलकीची तिथं लागली. गिलकीच वाटायला पण ते काय खाणं चालू येतं स्लिपी परी. तू काय खाली पाहिजे खाल्लं बी का बाई? स्ट्रॉबेरी खाल्ली बी का? पापडी खा चला आता. ऋतू बसला गाडीवरती. हा काय किती लांब आहे वाईते विचारे सारे सकाळचं निघेले आम्ही बाई. माझी एवढं लांब तुम्हाला काय जायचं होती मग 4 उलटे झाला मला. कुठं काहीच नव्हतं उपास होता. गेल्यावरती थांबलं म्हणजे उलटे झालेच पाहिजे. यायच्या वक्ती एकदा झाल्या. एक टपरी आहे घरात नाही. हा हा तिथं आम्ही हातपाय धुवून चहा घेतला तर बरं वाटलं. माय याच्या तिला गाजर पापडी ती मला काला इले लांब येऊ माय इतक्या भलत्याने जाऊ नये माय बाई. माय पुरा दिवस द्या सकाळी 7 वाजता निघाले आम्ही तर आता वाजले 6 वाजले. आता पाम टाइम किती झाला माय आजी. एवढं लांब ते पहाड तर एवढा मोठा आहे. कोणी 2 घंट्याचा पहाड असेल असा असं तडलं तरी नाही. असं वाटतं की नाही लक्ष द्यायला ठोसच मार नाही मग एवढं लांब आहे. सरपावानी महाले जेव्हा तो समृद्धी महामार्ग लागला तेव्हा आम्हाला आठवलं नाही. गरगर आलो आम्ही. पण हे रस्ताले खराब बाई. आणि तिकडे काय आहे फक्त 10 टक्के सुद्धा नाही हो. जा आम्ही तडी गेलो तर तडी आम्हाला ते दुकान जेवण करायला भेटलं ते चांगला स्वयंपाक होता. आम्ही हॉटेलात गेलो ना पार्किंगला गाडी लावली नव्हती मदत लावली होती. जागेवर 2000 रुपये घेतले असते. 10,000 म्हणे 10,000 बरोबर आहे. लगे पोलिस बसले गाडी. हाव कोणाची तुम्ही गाडी रवीच नेलती वाटताय की 2000 भरणं पडले. हा जागेवर सुआली जा इकडे ये. इकडे ये जाय. हा विचार काय करशील आता. खाली ठेव प्लेट घ्या प्लेट हा चहा कर चहा. तुला काय सांगा मी तर अजून बी चहा प्यायला नाही अजून बी तडी. नुसतं चहा प्यायला गेलं ते 4-5 दूध कडक फिक्काचं साग लाल टाकत नव्हते. हा ना रोहिणी गेली माझ्या घरी. हा त्या दिवशीच गेली काम गेलं त्या दिवशी. आणि बघा आम्ही स्ट्रॉबेरी आणलेलं आहे. आता याचं ज्यूस करणार आहे भाऊ. आई हिरवी हिरवी काय असतं बी काही नाही पान आहे ना मनीषा.
हे स्ट्रॉबेरीच्या वरती नाही आई पर्यंत घेतली एक अजून घेऊन ये बा. आंबट असते बा खोकला आहे आण धुवून देते मी तुले घे ना तर माझ्या फार थकला माय बाई काय खरं नाही बाई कुठं जाणं असलं की हातपाय तोंडून फ्रेश व्हा ना. साडी बिडी सोडून टाक ना. मी ना आणली एक साडी मॅम भाऊची तिथली मला आवडली तिथं तर ती बाई ब्लाऊज शिवून देईन का बाई लगेच आजच्या आज पोरशी बोल लागले बिचारी पोरी ये लवकर ती पसारा नाही आजच्या कोणचा पसारा तिच्या नाही देत का शिवून मग? नाही मग राहू दे नाही तर शिवाय टाकते. मी भाऊ पहिलेच मला जर का तिने ब्लाऊज शिवून दिला तर मला मी घेऊन जाईल तर मग अडीच राहू दे आणि ब्लाऊज काही चांगलं शिवलं नाही ती ना हा? काही शिवलं नाही सुद्धा हे बाई राहू दे मग तुमच्या इकडे हे टाक बाय. ना. तुमच्या इकडेच टाक ना. ढोले बाबाच केलं काय करशील तुमच्या इकडे टाक ना. आता मशीनला कपड्याला मोठी पडेल धुवायची उद्या सकाळी आपण लगेच वायला घेऊन जाऊ घे आता कुठं वाळत? वायला पाऊस आला तिकडं? नाही आम्ही धुतलेच नाही माझ्या धुवायला जागा नाही तरी काय करशील तुमच्याकडे सकाळी पाऊस आला. नाही पाणी माहित कुठे एवढं गरम करतो आई तुला काय सांग काल एवढं घाम कुठं जाय खायचं नाही ते आंबट आहे. की तुला काय सांग एवढं गरम करतो कॅडबरी संपलं यांच्या घरच्या नाही बा कॅडबरी खोकला आहे ना बा हे ना 10 रुपये पाकिट घेतलं स्ट्रॉबेरी चॉकलेटचं आहे ना पुरं गाडीत खाल्लं इले एखादं ठेवती एक कपी ठेवलं शी येत नाही त्यांना. कसं पाहिलं नाही म्हणलं पाय तर चला आता आई चहा खाली मी हात पाय देते आणि चहा झाली की मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटूया.